नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 341 ते 350 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 341. तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड, प्रेम सुये. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझ्या भक्ताला जर माझ्याशी एकरूप म्हणजे सायुज्य व्हायची इच्छा असेल तर ती मी पूर्ण करतो. जर त्याला मोक्ष नको आणि फक्त माझी सेवा करत राहायची इच्छा असेल तर मी त्याच्या आणि माझ्या प्रेमाचा संबंध अधिक दृढ करतो. देव भक्तावर कोणतीही इच्छा लादत नाही. भक्ताच्या शुद्ध इच्छेनुसार त्याला मार्गदर्शन करतो. देवाचे प्रेम हे भक्ताच्या भावनेनुसार प्रकट होते. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एक चांगला शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या ध्येयानुसार मदत करतो. कोणाला नोकरी हवी असेल तर त्यासाठी मार्गदर्शन करतो, तर कोणाला संशोधन करायचे असेल तर त्यासाठी मदत करतो. त्याचप्रमाणे भगवान भक्तांच्या आध्यात्मिक ध्येयानुसार कृपा करतात. देव भक्तांच्या शुद्ध इच्छांचा आदर करतो आणि त्याला योग्य तेच प्रदान करतो. ओवी क्रमांक 342. ऐसा मनी जो जो धरिती भावो, तो तो पुढा पुढा लागे तया देव, आणि दिदलियाचा निर्वाहो, तोही मीची करी. याचा अर्थ भक्ताच्या मनात जी चांगली आणि परमेश्वर प्राप्तीची इच्छा निर्माण होते ती भगवान पूर्ण करतात. एवढेच नाही तर जे दिले आहे त्याचे रक्षणही स्वतः करतात. म्हणूनच भगवंत फक्त देणारे नाहीत तर सांभाळ करणारेही आहेत. हा योगक्षेम म्हणजेच मिळवून देणे आणि जपणे होय. उदाहरण जर म्हटलं तर आई मुलाला सायकल घेऊन देते, पण त्याला ती सुरक्षितपणे चालवायलाही शिकवते आणि त्याची काळजीही घेते. फक्त वस्तू देऊन ती थांबत नाही. देव देतो आणि दिलेल्यांचे रक्षणही करतो. ओवी क्रमांक 343. हा योगक्षेमू आघवा, तयांचा मजची पडिला पांडवा, जयांची या सर्व भावा, आश्रयो मी. याचा अर्थ जो भक्त संपूर्ण विश्वासाने भगवंताला शरण जातो त्याची जबाबदारी भगवान स्वतः घेतात. अशा भक्ताने भविष्याची अति चिंता करण्याची गरज नसते. याचा अर्थ भक्ताने प्रयत्न सोडावेत असा नाही, तर प्रयत्न करताना परिणामाची चिंता देवावर सोपवावी. हीच खरी शरणागती आहे. उदाहरण जर म्हटलं तर लहान मूल वडिलांचा हात धरून रस्ता ओलांडते. त्याला वाहनांची चिंता नसते, कारण त्याला वडिलांवर पूर्ण विश्वास असतो. पूर्ण विश्वासाने देवावर अवलंबून राहिल्यास मनाला शांती मिळते. ओवी क्रमांक 344. आता अनिकही संप्रदाये, परी माते निनती समवाये, जय अग्निंद्र सूर्य सोमाये, मनोनी यजिती. याचा अर्थ काही लोक अग्नी, इंद्र, सूर्य, चंद्र अशा देवतांची श्रद्धेने पूजा करतात, परंतु त्या सर्व देवतांमध्ये व्यापून असलेला एकच परमेश्वर आहे हे त्यांना समजत नाही. त्यामुळे त्यांची श्रद्धा खरी असली तरी अंतिम तत्वाचे ज्ञान अपूर्ण राहते. माऊली ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय शिकवतात. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या कंपनीत अनेक विभाग असतात, पण त्या सर्वांचा प्रमुख एकच असतो. फक्त विभागच पाहून मुख्य व्यवस्थापन विसरणे योग्य नाही. अनेक रूपांच्या मागे एकच परमसत्य आहे. ओवी क्रमांक 345.
तेही कीर मातेची होय, काजे हे आघवे मीची आहे. परी ते भजती उजरी नवे, विषम पडे. याचा अर्थ इतर देवतांची पूजा केली तरी ती शेवटी परमेश्वरालाच पोहोचते, कारण सर्वत्र तोच आहे. पण जर उपासनेमागे अंतिम सत्याचे ज्ञान नसेल तर ती पूर्णत्वाला जात नाही. जसे योग्य पत्ता नसलेल्या पत्राला उशीर होतो, तसेच ज्ञानाशिवायची भक्ती अपूर्ण राहते. म्हणून भक्तीला विवेकाची जोड आवश्यक आहे. रोजच्या जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर ऑनलाईन पैसे पाठवताना चुकीचा खाते क्रमांक टाकला तर व्यवहार अपेक्षित ठिकाणी पोहोचत नाही. योग्य माहिती असणे खूप आवश्यक असते. श्रद्धेसोबत योग्य ज्ञानही तितकेच आवश्यक आहे. ओवी क्रमांक 346. पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, हे काय नवती एकाची बीजाचे. परी पाणी घेणे मुळाचे, ते मुळीची घापे. याचा अर्थ झाडाच्या सर्व फांद्या, पाने आणि फळे एका मुळापासूनच वाढतात. पण पाणी जर प्रत्येक पानावर घालत बसलो तर ते परिणामकारक ठरणार नाही. मुळाला पाणी दिले की संपूर्ण झाड तृप्त होते. त्याचप्रमाणे परमेश्वर हा सर्वांचा मूळ स्रोत आहे. त्यामुळे त्याची उपासना म्हणजे सर्वांचीच उपासना होय. जीवनातील उदाहरण म्हटलं तर घराचा मुख्य विद्युत स्विच चालू केला की सर्व खोल्यांमध्ये वीज येते. प्रत्येक बल्ब वेगळा जोडण्याची गरज नसते. मुळाशी जोडले की सर्व काही आपोआप साध्य होते. ओवी क्रमांक 347. का दहाही इंद्रिये आहाती, ये जरी एकेची देहीची होती. आणि ही सेविले विषय जाती, एकाची ठाया. याचा अर्थ डोळे, कान, नाक, जीभ आणि इतर इंद्रिये वेगवेगळी कामे करतात, पण ती सर्व एका शरीराची आहेत. प्रत्येक इंद्रियाचा अनुभव शेवटी एका मनालाच होतो. त्याचप्रमाणे विविध देवतांची रूपे वेगवेगळी असली तरी त्यांचे मूळ स्वरूप एकच परमेश्वर आहे. विविधतेमध्ये एकत्व पाहणे हेच ज्ञान आहे. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर मोबाईलमध्ये कॅमेरा, स्पीकर, मायक्रोफोन आणि स्क्रीन वेगवेगळी कामे करतात, पण त्यांना नियंत्रित करणारी प्रणाली एकच असते. अनेक रूपे दिसली तरी त्यामागे असलेले एकच सत्य ओळखणे हेच अध्यात्माचे सार आहे. ओवी क्रमांक 348. तरी करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी. फुले आणोनी बांधावी, डोळा केवी. याचा अर्थ संत ज्ञानेश्वर माऊली अतिशय सोपे उदाहरण देऊन सांगतात की प्रत्येक गोष्ट योग्य मार्गानेच केली पाहिजे. कितीही स्वादिष्ट अन्न बनवले तरी ते कानात घालून पोट भरू शकत नाही. तसेच सुगंधी फुले डोळ्यांना बांधली तरी त्यांचा सुगंध अनुभवता येणार नाही. म्हणजेच चुकीची पद्धत वापरली तर चांगली गोष्टही निष्फळ ठरते. भगवंताची उपासना देखील योग्य ज्ञान आणि योग्य भावनेनेच केली पाहिजे. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या विद्यार्थ्याकडे उत्तम पुस्तके असली पण तो ती कधीच वाचत नसेल तर त्याला ज्ञान मिळणार नाही. साधन योग्य असले तरी त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. योग्य साधन, योग्य मार्ग आणि योग्य पद्धत यांचा संगम झाला तरच अपेक्षित परिणाम मिळतो. ओवी क्रमांक 349. ते तरसू तो मुखेची सेवावा, परी मळू तो घ्राणेची घ्यावा. तैसा मी तो यजावा, मीची म्हणूनी. याचा अर्थ जसे अन्न तोंडानेच खाल्ले जाते आणि सुगंध नाकानेच अनुभवला जातो, तसेच
परमेश्वराची उपासना करताना तोच सर्वत्र आहे या भावनेने केली पाहिजे. केवळ बाह्यपूजा, फुले, नैवेद्य किंवा विधी यामुळे भक्ती पूर्ण होत नाही. त्या प्रत्येक कृतीमागे प्रेम, श्रद्धा आणि परमेश्वराचे खरे ज्ञान असणे आवश्यक आहे. भावाशिवाय केलेली पूजा ही केवळ कर्मकांड बनते. जीवनातील उदाहरण जर म्हटले, कोणी वाढदिवसाला महागडी भेट दिली पण त्यामागे प्रेम नसेल तर ती भेट औपचारिक वाटते. दुसरीकडे साधे फूलही प्रेमाने दिले तर त्याचे मूल्य अधिक असते. भगवंताला वस्तूपेक्षा भक्तांच्या शुद्ध भावनेचे अधिक महत्व आहे. ओवी क्रमांक 350. ये रमाते नेनोनी भजन, ते वायाची गा आने आन, मनोनी कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष हो ओवे. याचा अर्थ माऊली सांगतात की परमेश्वराचे खरे स्वरूप न समजता केलेली भक्ती पूर्ण फलदायी होत नाही. भक्ती, यज्ञ किंवा कोणतेही धार्मिक कर्म करताना ज्ञानाची साथ असणे आवश्यक आहे. ज्ञान हे कर्माचे डोळे आहेत. जसे डोळ्याशिवाय योग्य मार्ग दिसत नाही, तसे ज्ञानाशिवाय कर्माचा खरा उद्देश समजत नाही. त्यामुळे श्रद्धा, विवेक आणि आत्मज्ञान यांच्या आधारावर केलेले कर्मच श्रेष्ठ ठरते. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखादा व्यक्ती GPS न पाहता अनोळखी शहरात गाडी चालवतो तर तो चुकीच्या रस्त्यावर जाऊ शकतो. पण योग्य मार्गदर्शन मिळाले तर तो सहज गंतव्यस्थानी पोहोचतो. ज्ञान हे जीवनातील असेच मार्गदर्शन आहे. ज्ञानाशिवाय कर्म आंधळे असते आणि भक्तीशिवाय ज्ञान कोरडे असते. ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा समन्वयच जीवनाला पूर्णत्व देतो. संत ज्ञानेश्वर माऊली या ओव्यांमध्ये सांगतात की योग्य पद्धत, योग्य भावना आणि योग्य ज्ञान या तिन्हींचा संगम झाला की भक्ती परिपूर्ण होते. जसे प्रत्येक इंद्रियाचे कार्य वेगळे आहे, तसेच प्रत्येक आध्यात्मिक कृतीलाही योग्य दृष्टी आवश्यक आहे. परमेश्वराला जाणून प्रेमाने आणि समर्पणाने केलेली उपासना हीच खरी भक्ती असून तीच मनुष्याला परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर नेते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.